ऑगस्ट 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. घ्या चेक दी क्वेश्चन घ्या. चेक दी क्वेश्चन लिहून घ्या. चेक दी ॲडिक्वेसी ऑफ ISHB. Check the adequacy of ISHB 450 at the rate म्हणजे असं ते ऍडचं चिन्ह बरं का. at the rate 85.4 kg per meter. 85.4 kg per meter. At the rate 85.4 kg per meter. To carry a factored compressive load of 750 kilonewton. To carry a factored compressive load of 750 kilonewton at eccentricity of 270 mm. At eccentricity of 270 mm about major axis. Full stop. The effective length of column. Question लिहायचा आहे पोरांनो. The effective length of column is 3 meter. Effective length of column is 3 meter. Consider only section strength. झालं का? लिहिलं का सगळ्यांनी क्वेश्चन लिहिला का? आता थोडासा ट्विस्ट आहे याच्यात. काय ट्विस्ट आहे? तर आता गिवन डाटा सांगा मला काय दिलेला आहे त्यांनी. गिवन डाटा सांगा काय दिलंय. इफेक्टिव्ह लेंथ 3 मीटर. ISHB किती दिलाय? ISHB 450 at the rate 85.4 kg per meter. 85.4 kg per meter. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी एल इफेक्टिव्ह दिलेला आहे. किती दिलाय एल इफेक्टिव्ह? 3 मीटर. एल इफेक्टिव्ह 3 मीटर दिलाय. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला काय दिलाय? फॅक्टर्ड ऍक्सियल लोड दिलाय PU. किती दिलाय तो फॅक्टर लोड? 750 किलोन्यूटन. आणि इसेंट्रिसिटी दिलीये 270 mm. आणि आपल्याला स्ट्रेंथ चेक करायला लावली. बघा थोडासा ट्विस्ट आहे पण काय अवघड नाही. इतकं समजलं ना बाकी सगळं सारखं आहे. फक्त थोडेसे मॉडिफिकेशन करायचे. एकदम सोपं सेम आहे. लक्ष द्या. आतापर्यंत मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन डाटा मध्ये काय दिलेलं नव्हतं? आपल्याला सेक्शन दिलेला नव्हता. म्हणून आपण सेक्शन स्टील टेबल मधून घेतला. त्याच्यासाठी आपण काय केलं? एरिया रिक्वायर्ड काढला आणि त्या एरिया रिक्वायर्डला 20% वाढवलं आणि मग सेक्शन चूज केला मागच्या न्यूमरिकल मध्ये. आता ह्या न्यूमरिकल मध्ये ऑलरेडी सेक्शन दिलेला आहे. आपल्याला ती स्टेप करायची गरज नाही. आपल्याला डायरेक्ट स्टेप नंबर 3 ला उडी मारायची. म्हणजे डायरेक्ट याची प्रॉपर्टी लिहायची. दिलेल्या सेक्शनची प्रॉपर्टीज लिहायच्या. म्हणजे त्याचा एरिया लिहायचा आहे, त्याचा बी लिहायचा आहे, टी लिहायचा आहे, सगळ्या गोष्टी लिहायच्या. कळतंय का? त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी मागच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला त्यांनी मूवमेंट पण दिलेली होती. पण ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला मूवमेंट न देता त्यांनी आपल्याला फक्त लोड दिला आणि इसेंट्रिसिटी दिली. मग आता मूवमेंट कशी काढणार? काय डोक्यात आहे तुमच्या की मूवमेंट कशी काढता येईल जर आपल्याला लोड आणि इसेंट्रिसिटी दिलेली असेल तर? मूवमेंट काढण्यासाठी काय करावं लागेल? लोड आणि इसेंट्रिसिटी.
तनिष स्क्रीन क्लिअर आहे का? आवाज माझा व्यवस्थित येतोय ना तुला? हो सर. ठीक आहे, चालते. चला मग आता बघा, जेव्हा आपल्याला लोड आणि इसेंट्रिसिटी दिली आणि हा लोड फॅक्टर दिलेला आहे, आपल्याला लोड काय दिलेला आहे? फॅक्टर. मग आता आपल्याला थोडस मॉडिफिकेशन करून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला काय करायचंय पहिल्या स्टेप मध्ये, फाइंड आउट फॅक्टर्ड मुवमेंट, कारण की आपल्याला ती दिलेली नाहीये. मग mu इज इक्वल टू फॅक्टर्ड लोड इंटू इसेंट्रिसिटी. फॅक्टर लोड किती आहे? 750 आणि इसेंट्रिसिटी ही mm मध्ये दिली आहे, मीटर मध्ये किती येईल? 2.70 मीटर, सॉरी 0.27 मीटर. सांगा मग mu किती आला? mu किती आला सांगा, चॅट बॉक्स मध्ये सांग mu किती आला. mu ची व्हॅल्यू किती आली सांगा. टू झिरो 2.5 बरोबर. 202.5 कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा. किलो न्यूटन डॉट मीटर. ओके. मग आता जेव्हा आपण पहिली स्टेप करतो फॅक्टर लोड आणि फॅक्टर मुवमेंट, तर आता ऑलरेडी आपल्याला फॅक्टर लोड त्यांनी देऊन दिलेला आहे. किती दिला आहे? 750. फॅक्टर लोड किती दिला आपल्याला त्यांनी? 750 किलो न्यूटन. याला कॅप्शन करून म्हणायचं गिवन. ऑलरेडी त्यांनी आपल्याला फॅक्टर लोड दिलेला आहे. आता सेकंड नंबरची स्टेप आपण काय करायचो? रिक्वायर्ड एरिया काढायचो. कशासाठी? तर सेक्शन सिलेक्ट करण्यासाठी. पण आपल्याला ऑलरेडी त्यांनी आता क्वेश्चन मध्ये सेक्शन देऊन दिलेला आहे. आता आपल्याला फक्त स्टील टेबल मधून या सेक्शनच्या प्रॉपर्टी लिहायच्या आहे. स्क्रीन ब्लँक, तुला पण ब्लँक झाली का तनिष? स्क्रीन आणि आवाज व्यवस्थित येतोय का? ठीक आहे, मग श्रद्धाचा प्रॉब्लेम असेल, ती नाही पण आहे. आणि ठीक आहे, तुला आवाज आणि स्क्रीन व्यवस्थित येते ना तनिष? ठीक आहे, माहितीचा इश्यू असेल. चला लक्ष द्या. आता बघ, आपल्याला सेक्शन सिलेक्ट करण्यासाठी एरिया काढावा लागतो, पण ऑलरेडी सेक्शन दिलेला आहे. मग आता आपल्याला डायरेक्ट स्टील टेबल मधून त्या सेक्शनच्या प्रॉपर्टी लिहायच्या आहे. मग सांग आता, मग आपल्याला सेक्शन कोणतं दिलं माहिती? लिहू आपण प्रॉपर्टीज ऑफ सेक्शन. आपल्याला सेक्शन कोणतं दिलं आहे? ISHB 450 @85.4 kg पर मीटर. आता याचा मला एरिया सांग, एरिया प्रो. याचा BF सांग, म्हणजे बी सांग. याचा बी म्हणजेच BF असतो. याचा TF सांग, याचा TW सांग, याचा RX6 सांग आणि RYY सांग आणि H1 सांग. एरिया प्रोव्हाइडेड काय? श्रद्धा तुला रिक्वेस्ट पाठवतोय, ते ऍक्सेप्ट कर. याचा बघा, आता याच्यामध्ये आपल्याला श्रद्धा सेकंड, आता हे व्यवस्थित दिसतंय का श्रद्धा तुला? हो सर. ठीक आहे, तुझा इकडे नेटचा इश्यू असेल. आपण याच्यात ट्विस्ट काय दिलाय? आपल्याला इसेंट्रिसिटी दिलेली आहे आणि मुवमेंट दिलेली नाहीये. मग मुवमेंट म्हणजे काय असते? फोर्स इंटू डिस्टन्स असतं ना. मग आपल्याला फोर्स किती दिलाय? 750. डिस्टन्स किती दिलाय? 270 mm. त्याला मीटर मध्ये करून घ्यायचं आणि त्याच्यावरून मुवमेंट तयार करून घेतली. एवढाच ट्विस्ट होता, बाकी सगळं सारखं आहे. आणि क्वेश्चन मध्ये ऑलरेडी सेक्शन दिलेलं आहे आपल्याला. आपल्याला सेक्शन चॉईस करायची गरज नाही. मग फक्त सेक्शनच्या प्रॉपर्टी लिहायच्या. मग सांग, या सेक्शनचा एरिया काय? या सेक्शनचा एरिया प्रोव्हाइडेड काय दिलाय? 11,111.4 mm². बरोबर आहे का? 11,111.4 हो. mm².
BF किती दिलाय, बी किती दिलाय सेक्शनचा 250. 250 mm. त्याच्यानंतर TF किती दिलाय 13.3. 13. Sorry, 13.7. 17. 7. क्रॉस चेक करा. 13.7. 13.7. 13.7 mm. TW किती दिलाय 9.8. 9.8. तनिष तुझा प्रश्न बरोबर आहे, 2 दिसतील तिथं. त्यासाठी त्यांनी आपल्याला लोड दिलाय बघ 85.4 लोड वाला सेक्शन बघ ISHB 450, पण लोड 85.4 पाहिजे त्याचा. ह्या लोड साठी किती एरिया आहे तो सांगा मला, कारण की तिथं 2 दिसतील. या लोड साठी किती एरिया आहे, तिथं लोड पण असेल बघा kg पर मीटर. बरोबर आहे का श्रद्धा, याच लोड साठी का? नाही सर, तो 87.2 च सांगितलं मी. मग या लोड साठी सांगा, या लोड साठीच्या प्रॉपर्टीज सांगा. बरोबर प्रश्न आहे तनिष तुझा, एकदम बरोबर. मग असं हे आपल्याला सिली मिस्टेक आपल्या अवॉइड करायचे आहे. मग त्यासाठी त्यांनी आपल्याला लोड दिलेला आहे, त्या लोड साठी सांगा किती. किती त्या लोड साठी, तिथंच असेल बघा, किंवा 85 च्या ऐवजी 84 वगैरे असं काहीतरी असेल, तिथंच असेल. सर त्याला 87.2 एक आहे आणि 92.5 एक आहे. एक मिनिट चेक करू दे मला. मग त्यांनी चुकीचं दिलेलं आहे, मग त्यांच्याकडून चुकीचं झालं असेल. आणि दुसरीकडं ISHB सेक्शनच नाही. ISHB 450 ठीक आहे. 87.2 वाला सांगा मग. त्यांचं चुकून झालेलं आहे इथे, त्यांचं इथे चुकून झालंय. 87.2 वाला सेक्शन घ्या, 87.2 वाला घ्या. त्यांनी चुकून दिलेलं आहे तिथे, प्रिंटिंग मिस्टेक असेल. 87.2 kg. याच्यासाठी मग आता तो 4 टाइम 1 4 टाइम 1.4 111 mm स्क्वेअर. 111 ते सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये. आता आता याच्यासाठी प्रॉपर्टी सांगा. दिसताय ना क्लिअर? स्क्रीन गेली होती का मध्ये? हो. सांगा आता याच्यासाठी BF सांगा किती आहे 250. 250. TF किती आहे 13.7. 13.7 mm. TW 9.8. 9.8 mm. आता RXX सांगा, MM मध्ये सांगा बर का, तिथं सेंटीमीटर मध्ये असेल. RXX खालच्या पानावर किंवा तिथंच कुठंतरी असेल बघा RXX. हे 1878 काय सांगितलं तू तनिष? व्यवस्थित सांगा, RXX सांगा. स्क्रीन क्लिअर आहे ना तनिष तुला? काही इश्यू येत नाही ना नेटवर्कचा? 87.8. 187.8. 187.8 mm.
आणि आर वाय वाय सांगा. आर वाय वाय 51.80. आणि H1 सांग. H1 सांग. H1 पुढच्या पेजवर असेल बघ. H1 386.2 mm 386.2 mm. H1 बघ. 386.2 mm. श्रद्धा तुझा नेटवर्क इश्यू आहे, याला येत नाही काहीतरी, तू जॉईन करत राहा. 386.2 mm. या प्रॉपर्टीज बरोबर आहे का सांगा मला. ओके चल. मग आता आपल्याला काय काढायचंय क्लासिफिकेशन. हे झाल्यानंतर थर्ड आपल्याला काय करायचंय, क्लासिफिकेशन ऑफ सेक्शन. सेक्शनचं क्लासिफिकेशन करायचंय. मग त्यासाठी आपण कोणता आयएस कोड यूज करतो, आयएस 800-2007 टेबल नंबर 2. सांगा बी अपॉन टीएफ म्हणजे बीएफ बाय 2 अपॉन टीएफ. आता बीएफ किती तुमच्याकडे 250 डिवायडेड बाय 2 आणि टीएफ किती आहे 13.7. याचा आन्सर सांगा. आणि डी अपॉन टीडब्ल्यू म्हणजेच H1 अपॉन टीडब्ल्यू. आता H1 किती तुमच्याकडे 386.2 डिवायडेड बाय टीडब्ल्यू किती तुमचा 9.8. सांगा पहिल्याचा आन्सर किती आलं, फर्स्टचा आन्सर किती आलं 9.12 एप्सिलॉन. आणि दुसऱ्याचं आन्सर किती आलं, सेकंडचा आन्सर सांगा. किती आलं 39.40. बरोबर 39.40 एप्सिलॉन. ओके. मग आता 9.12 हा लेस दॅन 9.4 एप्सिलॉन आहे, म्हणजे सेक्शन काय आला, प्लास्टिक आला. आणि 39.40 हा पण लेस दॅन 84 एप्सिलॉन आहे, म्हणजे सेक्शन काय आला, परत एकदा प्लास्टिक आला. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना. श्रद्धा क्लिअर आहे का, तनिष. ओके श्रद्धा, आता स्क्रीन वगैरे व्यवस्थित आहे ना, आवाज व्यवस्थित येतोय ना. चालतंय चला. मग आता सेक्शन प्लास्टिक आल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची सांगा. नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, स्टेप नंबर 4 फाइंड डिझाइन स्ट्रेंथ. मग डिझाइन स्ट्रेंथला आपला सिम्बॉल काय एनडी. मग एनडी चा फॉर्म्युला काय आपल्याकडे एजी इंटू एफ वाय अपॉन गॅमा एमओ. आता एजी कोणता घ्यायचा आहे, प्रो वाला घ्यायचा आहे, एजी प्रोव्हाइडेड. मग एजी प्रोव्हाइडेड तुम्ही किती सांगितला 4 टाइम 1.4 एफ वाय आपण 250 घेतो आणि डिवाइड बाय गॅमा एमओ 1.10 घेतो. आणि गॅमा एमओ साठी इथं कॅप्शन द्यायचं आयएस 800-2007 टेबल नंबर 5. सांगा एनडी ची व्हॅल्यू किती आली, एनडी ची व्हॅल्यू किती आली सांगा. एनडी ची व्हॅल्यू सांगा. 111.14. अरे श्रद्धा, तो सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये, श्रद्धा नीट बघ, आपल्याला एमएम स्क्वेअर मध्ये पाहिजे तर त्याला गुणिले 100 करायचे. आता कदाचित तुम्ही मग चुकीचं सांगितलं असेल मला इथं, त्याला गुणिले 100 करायचे तर हा 4 टाइम 1 नाही येत, 111.4 गुणिले 100 करा ना, किती उत्तर येतं. एमएम स्क्वेअर मध्ये करा व्यवस्थित, एरिया चुकवलाय तुम्ही. एरिया 111.14 इंटू 100 करा, किती उत्तर येतं 11114
mm². असं येतं का सांगा. बरोबर. आता बरोबर आहे. म्हणजे इथं आता 11114 इंटू 250. आता सांगा तनिष्क, युनिट कन्व्हर्जन मध्ये चुकतोय तू आणि तुमच्याकडेच कॅल्सी, माझ्याकडे नाही. सांगा आता व्यवस्थित सांगा. इथं आपलं उत्तर चुकलं असतं त्याच्यामुळे. सांगा एनडीचं आन्सर किती आलं. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा मित्रांनो. तुमच्या कॅल्क्युलेशनवर मी डिपेंड आहे. ठीक आहे, तू बरोबर टाकलं होतं, माझं लिहिताना चुकलं. चल 11 11 4. आता कॅल्क्युलेशन सांग. एनडी किती आला. पटकन. एनडी ची व्हॅल्यू किती आली सांगा. एनडी ची व्हॅल्यू किती आली कॅल्क्युलेट करा पटकन. 2.5 इंटू 10⁶. क्रॉस चेक कर तनिष. 2.5 इंटू 10⁶ न्यूटन. 2.5 इंटू 10⁶ न्यूटन. आता 5th नंबरला आपल्याला काय करायचंय. फाइंड आउट एमडी. आता पुन्हा एकदा क्वेश्चन कडे बघा. क्वेश्चन जो तुम्ही लिहिलेला आहे ना त्याच्याकडे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला लॅटरली सपोर्टेड किंवा लॅटरली अनसपोर्टेड असा शब्द वापरलाय का त्यांनी. सांगा. लॅटरली सपोर्टेड किंवा लॅटरली अनसपोर्टेड शब्द वापरलाय का त्यांनी क्वेश्चन मध्ये. नाही. बरोबर श्रद्धा. मग जेव्हा असा शब्द वापरले नसतो तेव्हा आपल्याला काय करायचं असतं. अज्युम करायचं की तो लॅटरली अनसपोर्टेड आहे. मग इथे लिहायचं अज्युम लॅटरली अनसपोर्टेड बीम. मग जेव्हा आपण असं अज्युम करतो तेव्हा आपल्याला आयएस कोडचा पेज नंबर पण बदलतो. आयएस 800 2007 पेज नंबर 54 क्लॉज नंबर 8.2.2. तिथे आपल्याला एमडी चा फॉर्म्युला भेटतो. बीटा बी इंटू झेडपीझेड इंटू एफबीडी. बरोबर आहे का बघा. हा फॉर्म्युला बरोबर आहे का. आता याच्यामध्ये 1 बाय 1 आपल्याला सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत. आता बीटा बी. आता सेक्शन हा प्लास्टिकच आलेला आहे. म्हणजे इथं लिहिताना आपण काय लिहू. ओव्हरऑल सेक्शन इज प्लास्टिक. मग ओव्हरऑल सेक्शन जर प्लास्टिक असेल तर बीटा बी ची व्हॅल्यू किती येते. 1 येते. फॉर प्लास्टिक अँड कॉम्पॅक्ट सेक्शन. आता हे आपल्याला आयएस कोड मधल्या ह्या क्लॉज मध्ये दिलेलं आहे इथं. त्याच्यामुळे आपण बीटा बी 1 घेतला. आता झेडपीझेड ची व्हॅल्यू आपल्याला आयएस 800 2007 अनेक्स एच मध्ये भेटेल. सांगा मग आता झेडपीझेड काय याच्यासाठी कोणासाठी. या सेक्शन साठी झेडपीझेड काय. आयएस एचबी 450 याच्यासाठी झेडपीझेड ची व्हॅल्यू काय सांगा. किती येईल सांगा. अनेक्स एच मध्ये जा. झेडपीझेड ची व्हॅल्यू सांगा. या सेक्शन साठी झेडपीझेड ची व्हॅल्यू सांगा. आता ती सेंटीमीटर क्यूब मध्ये असेल श्रद्धा. ती तुला कशात करावी लागेल. MM³ मध्ये करावी लागेल. म्हणजे इंटू 10⁵ ने त्याला मल्टिप्लाय करावं लागेल. किती आहे झेडपीझेड ची व्हॅल्यू. अनेक्स एच शोधा आयएस कोड मध्ये शेवटी सर्वात. ISHB 450. ISHB 450 87.2 वाला बघा बरं का व्यवस्थित. वन 1955.03 1955.03
इंटू 10⁻³ mm चा क्यूब. बरोबर, परफेक्ट परफेक्ट. मग आता आपल्याला काय करायचंय, एफबीडी फाइंड आउट करायचंय. मग फॉर एफबीडी साठी आपल्याला काय करावं लागेल, बोला. IS 800 2007 टेबल नंबर 14 आणि 13A आपल्याला यूज करायचा आहे. मग पहिले आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, FCRB. मग FCRB साठी आपल्याला KL अपॉन R मिनिमम ची व्हॅल्यू. मग आता KL म्हणजे काय, इफेक्टिव्ह लेंथ आहे. KL म्हणजे काय, इफेक्टिव्ह लेंथ आहे. किती दिली आपल्याला, इफेक्टिव्ह लेंथ किती दिली आहे, 3 मीटर दिलेली. म्हणजे इथं काय लिहायचं, 3000. आणि R मिनिमम, आता यांच्यामधून R मिनिमम कोणता आहे सांगा. RXX आणि RYY मधला R मिनिमम कोणता आहे, इथं जो दिलेला आहे याच्यामधला R मिनिमम सांगा. 187.8 आहे का 51.8 आहे. बरोबर, 51.8. 51.8. मग सांगा उत्तर. KL अपॉन R मिनिमम चं उत्तर किती आलं, KL अपॉन R मिनिमम चा आन्सर सांगा. हे आन्सर सांगा किती आलं. किती आलं आन्सर. $57.91. क्रॉस चेक करा. 57.91. आणि अजून एक काय लागतं आपल्याला, अजून एक कोणती गोष्ट लागते, 57.91. तनिष क्रॉस चेक कर. अजून एक H/TF लागतो. H/TF. H/TF लागतो. आता H म्हणजे काय असणार आहे, आपला टोटल डेप्थ किती आहे, 450. 450 अपॉन TF. TF किती आपल्याला दिलेला, 13.7. सांगा. 450 अपॉन 13.7. 450 अपॉन 13.7. 450 अपॉन 13.7. तुम्ही झूम करू शकता तुमच्या स्क्रीनवर, व्हॅल्यू दिसत नसतील तर. 32.84. 32.84. चला, म्हणजे आता आपल्याला टेबल मधून इंटरपोल्युशन करायचंय. चला, तुम्ही पण व्हॅल्यू लिहा, तुमच्या बुक मध्ये व्हॅल्यू लिहा या सगळ्या, आणि इंटरपोल्युशन करून मला व्हॅल्यू सांगा टेबल नंबर 14 च्या. मी तोपर्यंत याचा फोटो काढतो. याची PDF तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे. पटकन. आता इंटरपोल्युशन करून व्हॅल्यू सांगायची आहे मला. इकडे KL अपॉन R मिनिमम ची व्हॅल्यू आहे, H/TF ची व्हॅल्यू. 32.84. 57.91. आता ही IS कोड मध्ये कशामध्ये येते ते बघा. 32.84 कशाच्या मध्ये येतो,
30 आणि 35च्या मध्ये येतो. आणि KL/R मिनिमम 57.91 कशाच्या मध्ये येतो? 50 आणि 60च्या मध्ये येतो. आता 50 ला 30 ला व्हॅल्यू किती आहे? 927.1. आणि 30-35 ला किती आहे? 912.912च डायरेक्ट. आणि सेम 60 ला आता 660.9. 646.1. चला आता इथलं उत्तर सांगा आणि इथलं उत्तर सांगा आणि मग मधलं सांगा. चला पहिलं आन्सर सांगा. पहिलं किती आलं श्रद्धा? 918.52. 918.52. क्रॉस चेक कर तनिष. 918.52. खालचं सांगा. आता प्रत्येक वेळेस कॅल्सी क्लिअर करायचं. आता 30 ला हे, 35 ला हे, तर याला किती? नेक्स्ट सांगा. 30 ला हे, 35 ला हे, तर याला किती? नेक्स्ट सांगा. सहाशे 60.9 आणि 646च्या मध्ये यायला पाहिजे उत्तर. पटकन सांगा. कमेंट करा. किती आलं तनिष? 652.49. क्रॉस चेक कर श्रद्धा. 652.49. क्रॉस चेक करा. बरोबर आहे का? 652.1. आता कर तनिष. 50 ला हे, 60 ला हे, तर 57.91 ला किती? हे आपलं फायनल FCRB येणार आहे. 50 ला हे, 60 ला हे, तर 57.91 ला किती? करा पटकन. 918 आणि 652च्या मध्ये व्हॅल्यू यायला पाहिजे. करा इंटरपोल्युशन. करा इंटरपोल्युशन. 708.09. श्रद्धा बरोबर आहे का? 708.09 बरोबर आहे का श्रद्धा? हे आन्सर ठीक आहे. चला म्हणजे FCRB आपल्याला फायनल आलाय. FCRB आपल्याला आलाय. FCRB इज इक्वल टू 708.09. आता आपल्याला काय करायचंय? IS 800 2007 टेबल नंबर 13A. मग सांगा आता या FCRB कशाच्या मध्ये येतो? 708.09 कशाच्या मध्ये येतो बघावं लागेल आपल्याला. टेबल नंबर 13A बघा. 800 आणि 700च्या मध्ये येतो. बरोबर. मग 800 ला 250 ला व्हॅल्यू किती? FY 250 ला व्हॅल्यू किती? 800 ला आणि 700 ला किती? 800 ला तुमची व्हॅल्यू आहे 206.8. 206.8 आणि 700 ला व्हॅल्यू आहे
202.3 202.3. चला मग याच्यासाठी सांगा FBD फायनल रिक्वायर्ड. बरोबर आहे तनिष्क. याच्यासाठी सांगा आता इंटरपोल्युशन करा. किती आलं? इंटरपोल्युशन करा हे. किती आलं? ठीक आहे, करा, व्यवस्थित करा. किती आली FBD? FBD ची व्हॅल्यू सांगा. 800 ला हे, 700 ला हे, तर 708.09 ला किती? पटकन सांगा. स्क्रीन वगैरे क्लिअर दिसते? 202.66. ठीक आहे, येऊ शकते 202.66. मग 202.66 सांगा. आता MD ची व्हॅल्यू किती आली? MD ची व्हॅल्यू किती आली सांगा. MD किती आला आता फायनल? झाले, आता लास्ट स्टेप बाकी आपली. MD किती आला फायनल? बरोबर आहे तनिष्क. MD काढ आता. या सगळ्या मल्टिप्लिकेशन कर यांचं. किती आलं MD सांगा. कमेंट करा पटापट. 3 व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन आहे. MD किती आला सांगा. थ्री 396.26 into 10⁻6. 396.26 into 10⁻6 न्यूटन MM. परफेक्ट. मग आता संपला आपला विषय. आपल्याला काय करायचं आता? चेक फॉर स्ट्रेंथ. मग स्ट्रेंथ साठी चेक देण्यासाठी आपल्याकडे चेक काय? N/ND प्लस M/MD इज लेस दॅन इक्वल टू 1. मग N ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये किती दिली होती? N ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये किती दिली होती? 750 into 10⁻3. आणि ND आपण किती काढला होता? 2.5 into 10⁻6 प्लस M आपल्याला क्वेश्चन आपण किती काढला होता? M ची व्हॅल्यू 202.5 into 10⁻6 आणि MD किती काढला आपण? 396.26 into 10⁻6 लेस दॅन इक्वल टू 1 आली पाहिजे. सांगा याचं उत्तर. याचा आन्सर सांगा किती येतं? लेस दॅन इक्वल टू 1 येतं का सांगा. लेस दॅन इक्वल टू 1 येतं का सांगा. किती आलं ते पण सांगा. कॅल्क्युलेट करा पटकन कॅल्सीवर. झिरो 0.811 आलं का श्रद्धा? 0.811 आलं का चेक कर. 0.811 which is less than equal to 1. Hence okay. 0.811 आलं का चेक करा श्रद्धा, तनिष्क. चेक करा हे आन्सर. ओके, ठीक आहे. कळालं का मग सगळ्यांना? सगळ्यांना कळाले का? आजचे 2 क्वेश्चन कळाले का? परफेक्ट. की वेगळं येऊन काय येऊ शकतं, तर ह्या टॉपिकवर असा क्वेश्चन येऊ शकतो. कळालं का सगळ्यांना? ओके. आता उद्या आपला कोणता राहणार आहे? उद्या RCC राहणार आहे. आता RCC ला तनिष्क तुझ्यासाठी सर्वात महत्वाचं
आपले मागचे लेक्चर तुला आज आणि उद्या पूर्ण बघायचे. आरसीसी चे स्टेअरकेस आपलं चालू आहे. स्टेअरकेसची कन्सेप्ट, स्टेअरकेसचं न्यूमरिकल दोघं पण बघायचे, वहीमध्ये लिहून काढायचे. मग तुला उद्याचं लेक्चर कळणार आहे. चालतंय? कळालं का तनिष? आरसीसी चे लेक्चर बघायचे. चालते. चला बाय बाय.